परब्रह्म मूर्तीच स्वामी स्वरूप निजानंद साकारला जो अरूप शुचित्वे स्वयं लाजविले न भाया नमस्कार माझा गुरु स्वामी पाया. परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक म. कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील आज ऐकूया दुसऱ्या विभागातील चंप भिशीकर यांनी लिहिलेल्या स्वामी स्वरूपानंदांचे राष्ट्रीय कार्य आणि चिंतन या लेखाचा भाग 6. अनपेक्षित वळण. पण नियतीची योजना काही वेगळीच होती आणि त्या योजनेनुसार पुढे स्वामींच्या जीवनाला एक वेगळीच दिशा मिळाली. जणू काही प्रत्यक्ष स्वरूपात सामाजिक आणि राष्ट्रीय कार्य त्यांच्या जीवनातून अस्तंगत झालं. सर्वस्वी आध्यात्मिक साधनेला, साधना मार्गाच्या प्रसाराला वाहून घेतलेले स्वामी 1934 ते 1974 या 40 वर्षांच्या काळात पावसक क्षेत्री देसायांच्या घरातील त्या एका खोलीत कार्यरत राहिले. देहाची साथ नसतानाही उदंड कार्य त्यांनी केलं. तथापि वडिलांना किंवा पटवर्धन मास्तरांसारख्या सुहृदांना लिहिलेल्या पत्रातील समाजस्थितीसंबंधीच्या विचारांचे धागे आपल्याला त्यांच्या अमृतधारातील साक्यात किंवा संजीवनी गाथेतील अभंगात दृष्टीस पडतातच. उदाहरणार्थ अमृतधारातील या साक्या पहा. समानता मानवधर्माचा नसेल भक्कम पाया तरी इमारत यंत्रयुगाची उठेल मनुजा खाया. का धनिका बेकदर बंगला बांधुनिया नवलाखी पहा उद्या जिंकील तुला ती गरिबांचीच हलाखी. करू शृंखला मुक्त जगाला लागू उद्योगाला तरी कशाला कवी लिहिल की जगही बंदीशाळा. संजीवनी गाथेतील केवळ 2च अभंग उद्धृत करतो ते असे. लोकसेवाव्रत आचरितो भावे तया ते मानावे भाग्यवंत. लोकसेवेसाठी सत्याते स्मरून करीती ते दान सर्वस्वाचे. त्याची सेवाव्रते तोषे जगन्नाथ शुद्ध करी चित्त सेवकाचे. स्वामी म्हणे तेणे लाभे आत्मज्ञान जनी जनार्दन प्रकटतो. दुसरा अभंग असा. आणिकांचे सुख देखोनी जो सुखी होय धन्य लोकी तोची संत. आणिकांचे दुःख देखोनिया डोळा येई कळवळा तोची संत. आणिकांचे दोष आणि ना जो मनी गुणा ते वाखाणी तोची संत. लोककल्याणार्थ वेची जो जीवित संत तो महंत स्वामी म्हणे. गाथेतील 184, 81, 53, 125, 230 हे अभंग देखील स्वामींच्या विचारधारेची दिशा दाखवतात. स्वामींचं विचारसूत्र. अमृतधारेमधील एका उल्लेखाची आवर्जून दखल घेतल्याखेरीज स्वामींच्या सामाजिक आणि राष्ट्रीय विचारासंबंधीचं हे चिंतन पुरं व्हावयाचं नाही. या संबंधित 3 साक्या प्रथम उद्धृत करतो. त्या अशा. शुक्ल पक्ष भृगुवासर रात्री आषाढीची नवमी 1856 शकाब्दी मृत्यू पावलो आम्ही. आणि आमुच्या पश्चात चाले कसा जगाचा गाडा पाहो जाता दिसे पूर्ववत सुरूच रामरगाडा.
तोची महात्मा तीच हिंदभू, तेची स्वातंत्र्य रण, दृष्टिकोन तो मात्र बदलला, येताची मला मरण. 6 महिने स्वामी नुसते अंथरुणावर पडून होते. या काळात जगदंबेशी त्यांचा संवाद झाला होता. आईची कृपा त्यांच्यावर झाली होती आणि शरणागत स्वामींनी निर्धार केला, मजसिया जगद रंगभूमीवर जसे दिले सोंग, करीन संपादनी तशी मी राहुनिया निस्संग. याच अभिवचनानुसार स्वामींचं पुढील उत्तरायुष्य व्यतीत झालं. वेदांत तत्त्वज्ञान वास्तविक चिरंजीव आहे, पण तदनुसार पंडित म्हणवणारेही वागत नाहीत. मात्र तयाची भूते नाचती इथे भरतखंडात, म्हणून साधना करून जीवन शुद्ध, ईश्वर शरण आणि सद्गुण समूह करण्यास शिकवण्याचा जनी जनार्दन हा अनुभव घेण्यास लोकांना प्रवृत्त करण्याचा मार्ग त्यांनी अंगीकारला. एका ठिकाणी राहून शरीराच्या विकल अवस्थेतही हे करणं त्यांना शक्य होतं. ही राष्ट्रसेवा, लोकसेवाच होती. कसं जगावं आणि कशासाठी जगावं हे स्वामींनी परोपरीनं विशद केलं. अखेर समाज माणसांचाच बनलेला असतो आणि माणसातील शुभ शक्ती जेवढ्या जागृत आणि कार्यरत होतील, तेवढं समाजात दुष्ट परिवर्तन घडून येत असतं. भक्तीने साचार उद्धार, ऐसा साक्षात्कार मज आला, अशी त्यांची साक्ष आहे. ऐहिक जीवनातील मूल्य निश्चिती अखेर किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी, या उद्दिष्टपूर्तीसाठीच होणं अपेक्षित असतं. हे सांगण्या शिकवण्यासाठीच जगदंबेच्या कृपेनं निर्भय होऊन संतत्वाची भूमिका स्वामींनी 40 वर्ष अव्याहतपणे पार पाडली असं वाटू लागतं. जगाची गती कोणा वाचून खोळंबत नाही, हे तर पुनर्जन्माच्या क्षणीच त्यांच्या ध्यानात येऊन चुकलं होतं. सक्रिय समाजकार्य आणि राष्ट्रकार्य हा जसा एक मार्ग आहे, तसाच श्रेष्ठ ध्येयासाठी निस्वार्थ आणि निस्संग होऊन काम करण्यास प्रेरित करणं हेही मूलगामी कार्य आहे. स्वामींचं उत्तरायुष्यातील कार्य या दुसऱ्या प्रकारचं होतं असं मला वाटतं. पूर्वायुष्यातील कार्य करण्यात गेलेला काळ वाया गेला असा मात्र याचा अर्थ मुळीच होत नाही. आध्यात्मिक आदर्श आणि लौकिक जीवन यातील सुसंवाद हे स्वामींच्या सर्व शिकवणुकीचं प्रमुख सूत्र आहे असं मला वाटतं. यात लौकिक जीवनाच्या राष्ट्रकारण, समाजकारण, अर्थकारण आदी सर्व क्षेत्रांचा समावेश होतो. कारण अध्यात्माची अंतिम परिणती व्यक्तीच्या आणि राष्ट्राच्याच नव्हे तर विश्वाच्या शाश्वत सुखानुभूतीत होत असते. याबरोबरच चंप भिशीकर यांनी लिहिलेल्या स्वामी स्वरूपानंदांचे राष्ट्रीय कार्य आणि चिंतन या लेखाचं वाचन आता समाप्त होत आहे. उद्यापासून आपण स्वामी स्वरूपानंदांचं जनप्रबोधन ह्या डॉक्टर सौ रजनी पत्की यांनी लिहिलेल्या लेखाचं वाचन क्रमशः ऐकणार आहोत. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.